या बघा इकडे बघा. तुम्ही आता खेळ खेळला का नाही? तो खेळ नव्हता. होगीर बांधायला लागतीय, अशी खटावळून बांधावं लागतीय. जिजाक्का तुमचं ध्यान दिसत नाही? हो आहे ना. तुम्ही खेळाबद्दलच सांगत होतात ना? नाही, हा खेळ नाही. हा खेळ नव्हता. तरी बी ध्यान द्या इकडं. आमचं ध्यान आहे. आमचं सुद्धा आहे गोमाजी काका. खोगीर अद्या आवळून बांधायची. म्हणजे जिजाक्का आणि राघोजी दादा तुमचंच ध्यान दिसत नाही. आता पुण्यांदा शेवटचं सांगतो. खोगीर अशी घट आवळायची, अशी बांधायची. हा, आणि लांबून जाय नको म्हणून मी खालून आलो. हा, गोमाजी काका, खोगीर आवळायचं का? जिजाक्का, खोगीर जर आवळली नाही तर त्याच्या खालची बैठक घोड्याच्या चालीबरोबर हालल आणि मग तुम्ही पडाल की. आता रिकीबीकडे बघा. रिकीब आणि बैठकीपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं. पण ते अंतर मोजायचं कसं? सांगतो, समद इसकटून सांगतो. आता तुम्ही घोड्यावर बसला, मागाहून मी बसलो. आता आपल्या समद्यांची उंची वेगवेगळी आहे का नाही? म्हणजे जिजाक्का, बहादूरराज, मी, समद्यांची उंची वेगवेगळी आहे. तेव्हा आपल्या उंचीनुसार हे अंतर मोजून घ्यायचे. त्याची एक पद्धत आहे. आपल्या हाताचा कोपरा ते हात आणि गुडगा ते टाच हे अंतर सारखंच असतंय. बघा बरं, बघा बघा करून बघा. आहे का नाही? तेव्हा रिकीब आणि बैठक हे अंतर कोपऱ्यापासून मोजून घ्यायचं. म्हणजे आपल्याला बसाय मोकळं. कळलं? चला बसा बरं. आता त्याच्या आधी घोड्याला खाया घाला, म्हणजे तो तुमचा मैत्र होईल. ये इकडं. चला, कोण पहिले? म्या. या आचलोजी राज, या खाऊ घाला. जा बसा आता. दमान. हा, निर्धारा पकड मजबूत. हा, शाबास. झॅक जमलं बर का? उतरा उतरा खाली. आता बहादूर राजांची बारी. बहादूर राज, चला बहादुरी दाखवा. घ्या खाऊ घाला. खाऊ घाला, खाऊ घाला. हा, जा बसा आता. हा, घट पकडा, जोर लावा. अंग असं. चल उतरा. आता कोण? नाही, आम्ही नको. आम्ही उद्या बसतो. उद्या कधी येत नसतो. आत्ता बसा. आम्ही आहे ना इकडे. या. हा, अजिबात भिवू नका. या. हा, आधी खाऊ घाला घोड्यासनी. या.
चला बसा बसा बसा, घाबरू नका, आम्ही हाय ना. गोमाजी काका राज, दादासाहेब, मधल्या ऐका ना, आम्हाला काहीतरी सांगायचंय. आऊ अहो हो हो, त्या नमस्कार करताय तर धीर धरा. अगदीच काय घोड्यावर बसून आला? आऊसाहेब, तुम्हाला पण कळलं? आम्ही तेच सांगायला आलो होतो. आम्हाला जे कळलंय ते तुम्हाला कळलं नाहीये. ही कसली तयारी चालू आहे ठाऊक आहे का? धाकल्या आऊ, आम्हाला आधी जे मधल्या आऊंना सांगायचंय ते तर सांगू द्या. बोला बोला, काय मागणी हुकूम आहेत? आऊसाहेब, आज थाळ्याला आमच्या पसंतीचं गोडधोड हवंच. हो, आज आम्ही घोड्यावर स्वार झालो, खोगीर बांधलं, रिकिबीचं अंतर अगदी बरोबर मोजलं आणि स्वार झालो. वा वा, बर, मग सांगा काय करू? शिऱ्याची खीर करू की कानवले करू? कानावले करणार? आऊसाहेब, आमच्या तोंडाला तर आतापासूनच पाणी सुटतंय. झालं का मनासारखं? आता आम्ही कसली तयारी करतोय विचारा. नाही नाही नको, त्यांना गोडधोडच खाऊ द्या. हे काही सांगू नका. असं काय थोरल्या आऊ? तुम्हाला आमचं कौतुक नाही का? आहे तर, म्हणूनच तुमच्यासाठी आबासाहेबांनी नवीन घोडा खरेदी केलाय. पण म्हणून ही तयारी? घोडा गडीत येणं म्हणजे आपल्या कुटुंबात वाढ होणं. आपण आपल्या बारशाची तयारी कशी करतो, अगदी तशी सगळी तयारी असते. हो, म्हणजे नाव सुद्धा ठेवणार? आता हे सगळं उद्या बघालच. सगळे घोड्यावर स्वार झाला असाल ना? आता एक एक जण मागणी नामा घेऊन येतील काय? नाही नाही, फक्त आम्हीच स्वार झालेलो आणि राघोजी तर पडले. असू दे, पडल्याशिवाय शिकणार कसं? जिजा नाही ना बसल्या? नाही आऊ, त्या नाही बसल्या. अहो, कानवले नक्की ना? आम्ही जाऊन सगळ्यांना सांगतो. तुम्हाला आवडलं नाही हे लक्षात आलं आमच्या. अहो, राघोजी पडले त्यांच्याबद्दल आपण काहीच विचारत नाही, आणि जिजा नाही न बसल्या असं कसं विचारू शकता? अहो, राघोजी इथंच असणार आहेत. जिजांचं मनात आलं कारण त्या परक्याचं धन आहेत. उद्या उगीच काही पोरे करकरीत तिने सांजेला उगाच अभद्र शंका नको मनात. कुठं आहेत कुठं जिजा आणि राघोजी? आम्ही बघतो. खोगीर जड बांधला नसेल म्हणून पडायला झालं. नाही, पण आम्ही काय म्हणतो, मोठं झाल्यावर बसू की घोड्यावर? आत्ताच कशाला बसायला पाहिजे? म्हणजे घोड्याची उंची किती, आमची उंची किती आणि त्याची ताकद, शेपटीच्या एका फटकाऱ्यात आम्ही जाऊन पडू. मोठं झाल्यावर बसू की घोड्यावर, मग बघा. ते बरोबरच आहे. ऐक, आमच्याही मांड्या अशा भरल्यात ना. गोमाजी काकांना हे नाही दिसणार. आता आबासाहेबांकडे जाऊन तक्रार मात्र करतील ते की हे धडपडले, घाबरले. नाही नाही, गोमाजी काका अशी तक्रार का करतील? आता तुम्ही बघा, आबासाहेब आपल्याला ओरडतात की नाही ते. ओरडायचंच असेल तर आऊ ओरडतील, आबासाहेब नाही ओरडणार. हो, पण म्हणजे कुणीतरी ओरडणारच ना.
आपण एक काम करूया, सगळं झोपताना देवावर सोपवूया. थोरल्या म्हणाल्या होत्या, आपल्याला जर वाट सापडत नसेल ना तर सगळं देवावर सोपवावं. तो आपल्याला नक्कीच वाट दाखवतो. चालेल, मग आता आपण देवाची प्रार्थना करूया आणि झोपून जाऊया. चला झोपून जाऊया. म्हणजे स्थळाला यायचं नाही वाटतं. झोपून जाऊया. म्हणजे स्थळाला यायचं नाही वाटतं. मधल्या आऊ तर कान्होले करणार आहेत. इकडे या. कुठे लागलं बघू? घोड्यावरून पडलात म्हणून घाबरलात ना? आऊ, तुम्हाला कळलं? आऊ, आता तुम्ही आम्हाला ओरडाल ना? छे छे, घोड्यावर बसायला शिकायचं म्हणजे पडायला हवंच. पोहायला शिकायचं म्हणजे नाका तोंडात पाणी जायलाच हवं. असं का बघताय? आम्ही अजिबात ओरडत नाही. अहो, सगळ्यांच्या बाबतीत असंच होतं. आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगू. घोड्याबरोबर नातं जुळवा, मग बघा. नातं? घोड्याबरोबर? हो हो, नातं. मुक्या प्राण्यांबरोबर नातं जुळवलं की ते तुमच्याशी किती प्रामाणिक वागतात ते बघा. आऊ, नातं जुळवायचं म्हणजे नक्की काय करायचं? त्यांना अंजारायचं, गोंजारायचं. त्यांच्यासमोर असा सरळ हात ठेवून खायला द्यायचं. आपण घास भरवतो तसा नाही करायचं. त्यांच्या तोंडात जाईल हात, त्यांचे दात लागतील. त्यामुळे त्यांच्यासमोर सरळ हात घेऊन जायचं. मग ते बरोबर खातात. हे सगळं उद्या करायचं. चला आता थाळ्याला चला. आऊ, पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? तुमच्या थोरल्या आऊंना आणि धाकल्या आऊंना घोडस्वारी येते बरं का. अय्या हो, खरंच? जसे तुमचे आबासाहेब तुमची शिकण्याची व्यवस्था करताय तशीच व्यवस्था आमच्या आबासाहेबांनी सुद्धा केली होती. आणि थोरल्या बाईंच्या आबासाहेबांनी सुद्धा. आऊ, सगळीकडे असंच असतं? हो, आपल्या मुलांना शस्त्रशास्त्रात पारंगत करावं हेच तर प्रत्येक मायपित्याचे कर्तव्य असतं. अश्वलक्ष्मी आहे, नुसता घोडा घोडा म्हणायचं नाही. जी आप. अश्वलक्ष्मीची पूजा करायची असते. ज्याची पागा बळकट त्याचं राज्य बळकट. काय पण आबासाहेब, नातं जुळवायचं असतं ना? अगदी बरोबर. हे तुम्हाला कोणी सांगितलं? गोमाजीनं ना? नाही, आबासाहेब आम्हाला धाकल्यावनी सांगितलं. अहो, आबासाहेब म्हणतायत ना पूजा करायची. थांबा थांबा थांबा, आपण दोन्ही पण करायचं. आपण रेणुका मातेला पुजतो पण आणि माता म्हणून नातं पण जोडतो, हो की नाही? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाराणा प्रतापांची गोष्ट. महाराणा प्रतापांच्याकडे एक घोडा होता, त्याचं नाव होतं चेतक. तसं त्याने 3 घेतले होते, अटक, त्राटक आणि चेतक. अटक कामी आला, त्राटक त्यांनी त्यांच्या धाकट्या बंधूला म्हणजे शक्तिसिंग यांना दिला आणि चेतक स्वतःकडे ठेवला. त्यांनी त्याला पूजलं, त्याच्याशी नातं जोडलं. पुढे हे नातं इतकं घट्ट झालं, स्वामी भक्तीसाठी तो आजही आठवला जातो. आबासाहेब, आठवला जातो म्हणजे आता नाही आहे का? नाहीये, पण वाऱ्याशी स्पर्धा करायचा. हल्दीघाटीच्या झुंजीत जखमी झाला, पण प्रतापांना सोडलं नाही. रणभूमीवरून सुरक्षित ठिकाणी त्यांना पोचवलं आणि मग आपले प्राण सोडले. आपल्या स्वामींचे प्राण वाचवून मग स्वतःचे प्राण सोडणारा स्वामी भक्त घोडा म्हणजे चेतक. आल्या तुमच्या आऊसाहेब आल्या म्हणजे सगळी तयारी झालेली आहे आता. हा? दत्ताजी कुठं आहेत? गेले की काय? नाही, अजून गेले नाहीत, पण मग आहेत कुठं?
आता ते नवीन पाहुणे आणायला गेले, जगदेव, दत्ताजी आणि गोमाजी. का हो? बिगर खोगिराचा पाठवू नका अशी पुन्हा अर्जी करायचा विचार आहे का? हो, आऊ आहोत आम्ही. मग शूरवीराचे आऊ म्हणून घ्यायचे की घर कोंबड्याची आऊ म्हणून घ्यायचे? जिवारी लागेल अशी तालीम काय कामाची. अहो, तशी तालीम आम्ही देतच नाही आहो. आणि तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळात घोड्याला लगाम सुद्धा नव्हती. घोड्याचा आयाळ धरून स्वारवर बसायचं. ते तर करायला सांगत नाही ना. खून व्हावल म्हणून भीती वाटते का आमच्यावर यकीन नाही म्हणून भीती वाटते? पूर्वी जे नव्हतं ते नव्हतं, आता जे आहे ते आहे. मग हा बिनखोगिराचा अट्टाहास का? मग आता मेणे पालखे सुद्धा आहेतच की. मग आपल्या मुलांना घोडसवारीचं शिक्षणच द्यायला नको? नुसतं तालेवार आहोत असं नसतं म्हाळसाबाई. तालेवार आहोत तर तलवारीनं जगायचं सुद्धा. आणि मेने पालख्या नशिबी असायला आपलं तख्त आजाद नाही हे ध्यानात राहू द्या. आपल्या लेकराच्या वेदनेचा कड कुठल्याही आऊला स्वप्नात सुद्धा सोसवत नाही. इथं आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहायचं म्हणजे या दत्ताजीराव. बघा तुमचे आऊसाहेब, तुम्ही बिगर खोगिराचं जाऊ नये म्हणून शब्द खर्ची करताय का तुमची अर्जी होती? नाही आबासाहेब, आम्ही जाणारच आहोत. म्हणजे तशी रीत आहे ना. अहो, पण अशा रीती बदलायला हव्या ना. जगदेवा, जबाब द्या. मनावर सुरुवात आधी आतून होऊ दे, मग आम्ही बाहेर रीत बदलतो. 5 दिवसाच्या बाळाला सोन्यानं टोचवता, कानाला नाकाला भोक पाडता, तेव्हा त्यातून रक्त वाहतं. हे रीत म्हणून बघणं होतच ना. मग आधी ती बदला, मग आम्ही ही बदलतो. नाही आबासाहेब, आम्ही तयार आहोत. आम्हीही तयार आहोत. बघा, सगळं घेऊन आलोय. थोरल्याबाई, अहो तुमचे नाक डोळे लाल का आहेत? नाही, काही नाही. अहो नवीन पाहुणा आलाय, चला. तिलक आणि औक्षण करा तुम्ही. आज दत्ताजीरावांनाच करू दे. त्यांना जायचं आहे ना. वय वय चालेल. दत्ताजीराव, आजचा पहिला मान तुम्हीच घ्या. कानात नाव सांगताय ना? तेच ठेवतील की. नाही, आज आम्ही नाही ठेवणार. ज्यांच्यासाठी हा आणलाय ते आचुलेचेच नाव ठेवतील. आम्ही नाव ठेवायचं? हो, भा पुढे आणि कानात नाव सांगा. चेतक. तू सुद्धा चेतक सारखा आमचाच होशील. आबासाहेब,
आबासाहेब, गोमाजी काका कुठे आहेत? हा, आता गोमाजी आल्यावर तुम्ही सगळे चकित होणार आहात. हा म्हणजे चकित करण्याची युगत आमच्या दादासाहेबांची आहे. ते तिकडे बघा, गोमाजीच येत आहे. जिजांसाठी आम्ही घोडा आणलाय. कसा आहे? नाही, काहीतरी मनासारखं करतोच ना आम्ही. आमच्या नाही तरी जिजांच्या मनासारखं नक्की करतात. घोड्याची उंची किती, आमची उंची किती आणि त्याची ताकद, शेपटीच्या एका फटकाऱ्यात आम्ही जाऊन पडू. जिजाक्कांना आवडेल असाच घोडा आहे ह्यो. चला, याचं रीतीने स्वागत करा. याच्यावर आम्हाला जिजांना बसलेलं बघायचंय. कशाला? नाही म्हणजे घाई कशाला असं म्हणतोय आम्ही. स्वागत तरी कराल की नाही? चला. तुमचं नाव आम्ही ठेवतो. आमच्या जिजांची साथ करायची बरं का. खंड्या. खंड्या. दादासाहेब बघा, तुमच्या घोड्यापेक्षा तर जिजांचा खंड्या भारी आहे. रंग बघा, रंग. अहो बहादूर राजे, आमच्याकडे घोडा आहे तरी तुमच्याकडे तर घोडा सुद्धा नाहीये. जिजा नाहीये तिथं. जिजा नाही? अगं बाई, आत्ता तर होत्या ना. हा, काही नाही, त्या आतमध्ये गेल्या असतील पाणी बिणी प्यायला. आम्ही बघतो. नाही नको, तुम्ही थांबा, आम्हीच जाऊन येतो. तुम्ही इकडं आहात होय? अहो, सगळेजण एवढे उत्साहात आहेत. आवडला ना खंड्या? खंड्या नाव ठेवलं तेव्हा होतात ना तुम्ही तिथं. मग इकडं कधी आलात? बघा, कोणाला कळलंच नाही. आम्ही आलो ते तहान लागली म्हणून. बर, चला आता. अहो, तुमच्या आबासाहेबांनी तुमच्यासाठी एवढी मोठी भेट आणली आहे आणि तुम्ही इकडं असं दडून बसणं चांगलं दिसतं का? आणि आम्हाला माहिती आहे, घोड्याला तुम्ही घाबरल्या नसणारच. लहानपणी तलवारीसाठी हट्ट करणारी आमची लेक घोड्याला कशी घाबरेल? चला चला. आऊ, जर ह्याचं उत्तर हो असेल तर? म्हणजे तुम्ही घाबरलाय? नाही आऊ, आम्ही घाबरलो नाही आहोत.
पण आम्ही घोड्यावर मोठे झाल्यावर बसतो ना, आता इतक्या लगेच नको. जिजा, आमचा खरंच विश्वास बसत नाही. हो आहो, आम्ही घोड्यावर मोठे झाल्यावरच बसू. पण आम्ही म्हणतो नाहीच बसलं घोड्यावर तर कुठे काय अडतं. मधल्या बाई, तुम्ही कशाला प्रोत्साहन देताय ध्यानात येतंय ना? तुम्हीच सकाळी म्हणालात ना. बघा आता, जिजांची इच्छा आहे आणि आम्ही नाही नाही म्हणतोय असं तर नाही ना. पण आता त्यांचीच इच्छा नाही. जिजा, तुमचं उत्तर कायम आहे? आबासाहेबांना हेच सांगू? अहो पण जिजांची इच्छा नाहीये तर कशाला त्यांना शिकायला भाग पाडतायत? कारण त्या घाबरून नकार देत आहेत म्हणून. आम्हाला काहीही मंजूर असेल, पण घाबरून पळ काढणं मंजूर नाही. जिजांनी नकार दिला? नाही नाही, असं होणारच नाही. आम्हालाही विश्वास बसत नाही. आपल्या जिजा एवढ्या शूर आहेत हे आम्ही का तुम्हाला सांगायला पाहिजे? आम्ही बघून येऊ का? जिजा अशा नाही. आम्हाला दुसऱ्या कोणी सांगितलं असतं तर आमचाही विश्वास बसला नसताच. अशा घाबरणाऱ्या जिजा आम्हाला माहित नाहीत. पण हो, त्या घाबरल्या आहेत आणि बाहेर यायला नकार सुद्धा देत आहेत. आम्ही बोलावलं तर जा, जिजांना सांगा आम्ही बोलवलंय म्हणून. काही गुन्हा केलेला नाही असं बोलवायची गरज नाही. त्यांना आत्ता बसायचं नाही. त्या घाबरल्या आहेत हे सांगा मधल्या बाई. अजूनही तुमचा आडोसा करून आल्या आहेत. आणि आम्ही काही जबरदस्ती करणार आहोत का? जिजा, पुढे या. काही हरकत नाही. जिजा, एक सांगतो, भीती वाईटच. कुठल्याही गोष्टीची एकदा भीती मनाला भिडली की मग ती गोचिडासारखी चिकटून राहते. मग काही केलं निघत नाही. मग काय, प्रचंड भीती. एका गोष्टीची भीती वाटायला लागते, तिथं आणखी 10 गोष्टीची भीती वाटायला लागते. मग काय होतं ठाऊक आहे का तुम्हाला? मग आपल्याला भीती वाटेल याच गोष्टीची भीती वाटायला लागते. भीतीला जिंकायचं असेल तर तिच्या अंगावर चाल करून जायचं. तिला बघून 2 पावलं मागं आलात की ती भीती तुमच्या पाठीशी लागली म्हणून समजायचं. आबासाहेब, आम्हाला भीती वाटत नाही आहे, पण आम्ही मोठे झाल्यावर बसतो ना. ठीक, जशी तुमची मर्जी. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येत, पण पाणी मात्र त्यालाच प्यावं लागतं. आम्ही काल काय सांगितलं होतं? नातं जोडा. अहो, तुमच्यासाठी खंड्या आणलाय बघा. जिजा, तुम्ही जशा बाळाच्या आऊ झाला होतात ना, तशाच खंड्याच्या आऊ व्हायला हवं. होतील की, त्यात काय अवघड आहे?
त्या सहजी खंड्याच्या आऊ होती हो ना? आम्ही घोड्यावर बसण्याबाबत म्हणत होतो. याला जोर नाही तर काय म्हणायचं? त्यांना नाही बसायचंय तरी आपलाच हट्ट लादायचा आणि हे करून मिळवायचंय काय? आबासाहेब, आम्ही घोड्यावर बसायला तयार आहोत. दादासाहेब, हो त्याला पकडा, सांभाळा. सावकाश. चला चला, हळद पाण्याचं बघा. मुगल बादशाह जहांगीर अपने बेटे खुर्रम को यानी शाहजहां को दक्खन में भेज रहा है. शहजादे परवीज को वापस बुलाया गया है. यानी कि आपका अंदाज सही निकला. फिर मायूसी की वजह? जी हुजूर, पर हमें कुछ फैसले करने होंगे. इससे हो सकता है कुछ हमारे अपने नाराज हो जाए, पर सल्तनत को मद्देनजर रखते हुए सख्त होना जरूरी है. ठीक है, दरबार खास में हम ये मसला हल करेंगे. हुजूर, दरख्वास्त थी. खुर्रम बड़ा तेज है, सीधा हमला बोल देगा. जंग होगी, खून की नदियां बहेगी. आप तो ऐसे फरमा रहे हैं जैसे जंग का सिलसिला हमारे हुकूमत के लिए कोई नई बात है और हम मना नहीं कर रहे हैं. पर बाकी वजीरों से भी मशवरा. हो सकता है तब तक देर हो जाएगी. किसी सल्तनत का फासा पलट सकता है. आपकी राय क्या है? दरबार खास तक कोई भी फैसला लेने के लिए रुकना जोखिम भरा होगा. हमें फैसला लेना होगा आज, अभी. हे बघा जिजा, म्हणजे तुमची मुलगीच आहे आणि तुम्ही आऊच आहात. त्यांना घोडसवारी शिकायची नाही याबाबतच सांगणं आहे ना तुमचं? होय, तुम्ही पाठराखण करताय. उत्तर तुम्हीच आधी दिलं. आम्ही आऊ आहोत त्यांच्या. आपल्या लेकीला भीती वाटतेय हे सहन होतंय तुम्हाला? आम्हाला नाही होत. हो, तुम्हाला, थोरल्या बाईंना आणि आम्ही आमचं बोलतोय. आम्हाला सहन होत नाही. आमची मुलगी आणि भीती. भीतीने आपोआपच मर्यादा येते. घोड्याला जसा लगाम काबूत ठेवतो तशीच माणसाला भीती. म्हणजे मग त्यांनी निडर व्हायचंच नाही का? अहो, निडर होऊन कुठे रणात झुंजायला जायचं नाही किंवा शत्रूवर मातही करायची नाही. शत्रूवर मात नाही, पण जिजांनी भीतीवर मात करायलाच पाहिजेत. आणि अशा वेळी तुम्ही खंबीर राहायला हवं. त्यांना पाठीशी घालू नका. हो, पण म्हणून आम्ही त्यांना मुद्दाम पुढंही ढकलणार नाही. आम्ही आऊ आहोत त्यांच्या. आम्ही सांगतो त्यात जिजांचंच भलं आहे. तुमच्या पाठी दडवू नका. काय
हमारे अपने कोई नाराज होंगे, ऐसे ही कुछ फरमा रहे थे आप। आपका रुख किस तरफ है? हुजूर, आपकी और सल्तनत की हिफाजत करना बस इसी तरफ है। हमारे अपने का मतलब? हुजूर, आप रहमदिल हैं, इसकी ये मिसाल है। शाहजहान आ रहा है, उसके बारे में आप एक लफ्ज नहीं पूछ रहे हैं, और हमारे अपने कौन नाराज होंगे इसकी फिक्र आपको लगी हुई है। हमें लगता है हमें मुगलिया हमले का मसला सुलझाना चाहिए। हाँ हाँ, दुरुस्त है। तो अर्ज करूं? बेशक, आप कुछ सोचकर ही आए हैं। मुगलिया शहजादे खुर्रम यानी शाहजहां पहले बुरहानपुर में डेरा जमाएगा। अपनी तरफ से हम उसे कुछ देंगे और वहीं पर देंगे, तभी हमारी सल्तनत महफूज रहेगी। बहुत खूब, बहुत खूब। ऐसी तरकीब जो बिना जंग लड़े मसला हल हो जाए। जी, यही सोच थी। बुरहानपुर से नजदीक सिंदखेड़ राजा है। लखुजी के सूबे का कुछ हिस्सा कुछ गढ़ किलों को हम शहजादे शाहजहां को दे देते हैं। कुछ गलत कहा? नहीं, लेकिन हमारे अपने कौन नाराज होंगे इसका जवाब मिला। सिंदखेड़ राजा, लखोजी राव, जादव राव, उनको इतना करना होगा। ये इंतजाम भी हो चुका है हुजूर। हमारे हुक्म के पहले ही? हुजूर कितने रहमदिल हैं ये बंदा जानता है, इसलिए पहले ही इकलाक खान को भेज दिया गया है। जिजा, पण तुम्ही आता खंड्याच्या आऊ झालात. आबासाहेब म्हणालेत, आणि आज मधल्या आऊ काय म्हणाले ते तुम्ही ऐकलत ना? हो, ऐकलं ना, पण ते तर व्हायलाच पाहिजे ना. हो, पण हे जमणार कसं तुम्हाला? कसं जमणार म्हणजे? आम्हाला काही खंड्यावर बसायचं नाही आहे, आम्हाला आऊ व्हायचं आहे. काल धाकल्याऊनी सांगितलं होतं ना, तसं आम्हाला नातं जोडायचंय. हो, पण नातं जोडायचं असलं तरी सुद्धा जवळ जाऊनच नातं जोडावं लागेल ना. लांब उभं राहून नुसतं बघून नातं कसं जोडेल? तेही खरंच आहे. हे बघा, तुम्हाला त्यावर बसायचं नाहीये ना, बसू नका. पण खंड्याला तुमच्या आबासाहेबांनी तुमच्यासाठी आणलाय. त्याला खायला इतर कुणीही देणार नाही. मग त्याला काय द्यायचं की नाही हे सगळं तुम्ही बघायचं, बाकी तर कोणीही बघणार नाही. जिजा, आम्हाला एक युगत सुचली. बघा, तुमची याच्यातून सुटका होईल. काय? बहादूर तसेही रडतच होते त्यांच्याकडे घोडा नाही म्हणून. आपण खंड्याला त्यांच्याकडे सोपू, म्हणजे खंड्याची जबाबदारी ते घेतील. पण ते आऊ कसे होणार? अहो, ते आऊ झाले नाहीत तरी त्यांची खायची व्यवस्था नक्की करतील. आपण खंड्या देताना तसं त्यांना सांगू. दादासाहेब, आपल्याला अजून बोलणी खावी लागेल. नको, आपणच खायला देऊ. बघा जिजा, देतायत की, सगळ्यांना खायला देतायत. हे काय? केवळ खंड्यालाच खायला दिलं नाही. हो ना. काय हो, तुम्ही खंड्याला का नाही खायला देत? त्यांना पण द्या की खायला. बघा, त्यांना सुद्धा भूक लागली आहे. घ्या, तुम्हीच घाला खायला, आम्हासनी काय भगवाना. नाही नाही, आम्ही नाही. हो, पण तुम्हाला एवढी त्याची चिंता वाटते तर तुम्ही द्या की त्यांना खायला. थोरल्या बाई साहेबांनी मना केले, त्या म्हणाल्या आकाची जक्काच देतील, बाकी कोणी बी देणार नाही.
आपण जाऊया, आऊसाहेबांनाच जाऊन सांगू. अहो जिजा, पण ते आपल्याला पुन्हा बोल लावतील. मग आपण त्यांना सांगू ना की खंड्या आमच्याकडनं घेतच नव्हता. त्यांना पटेल, पण त्यांच्याकडे यावर काहीतरी तोडगा असेलच. चला. हो, चला चला, सावकाश दादा साहेब. घ्या, ऊन घ्या, ताकद येईल. नको आऊ, आम्हाला आज समजलं तुम्ही का नको म्हणत होतात ते. हो ना, आम्हालाही हीच भीती होती म्हणून नको म्हणत होतो. पण अहो, आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं झालं असतं ते. आज आमची भीडच गेली. आबासाहेब म्हणाले तेव्हा तर लगामही नव्हते. घोड्याची आयाळ धरून लोक जायची. हो, पण लगेच जाऊ नका, जखमा भरू देत. अहो साहेब, जखमा भरतील हो. तुम्हाला खरं सांगू, एकीकडे रक्त येत होतं आणि दुसरीकडे मनात अभिमान होता. या आबासाहेबांनी सांगितलेली वरची पायरी आम्ही गाठली. पुरे पुरे, आधी पेस घ्या बरं. हा, हाऊसाहेब, मला सांगतो, आम्ही लवकरात लवकर खोगीराशिवाय काय, लगामाशिवाय घोडा फेकणार. अहो, आम्ही तुम्हाला पेस घ्या सांगतोय आणि तुम्ही. हाऊसाहेब, आम्हाला नको, पेज खावीशी वाटत नाहीये. बघा हा, तुम्ही जर पेस घेतली नाही तर आम्ही सुद्धा काहीही घेणार नाही. का? का काय? आऊ आहोत ना, मग लेकरू उपाशी राहिलं तर आऊ कधी खाते का? जिजा, बाबासाहेब आपल्यावर रागवलेत. नाही, ते आपल्याकडे बघतच नाहीयेत. म्हणजे रागवलेत असं नाही. आबासाहेब, तुम्ही रागवलायत का? कुठं तुमच्या छे कशाला रागवायचं आणि कुठं रागवायचं? जिथे काही फरक पडत असेल असं वाटतं तिथं रागवायचं. जिथं काहीच फरक पडणार नाही तिथं आम्ही आमच्या तोंडची वाफ फुकट वाया घालवत नाही. अचलोजी, जोवर आम्ही तुमचा आदर राखतो आहोत ना, तोवर तुम्ही काळीच जरी कापूर मागितलं तरी हसत हसत देऊ. ज्यावेळी आदर संपेल त्यावेळी आम्ही ढुंकून सुद्धा बघणार नाही. अगदी कापलेल्या करंगळीवर. हाळा पुण्यात आहे ना, त्याचा आदर ठेवा, मग बोला. अहो, पण आम्ही कुठे काय बोललो? छे, तुम्ही नाही बोलला, बोललो आम्हीच. त्या आम्हालाच बोलल्या, फक्त नाव तुमचं घेऊन. लेकी बोले सुने लागे. चला सुरू करा, जेवा. जिजा, पाहिलं ना, आबासाहेब आपल्यालाच रागाने बोलत होते. राघोजी, प्रत्येकाला वेगळं सांगायचं का, बोलायचं नाही ते? चला सुरू करा. जी आऊसाहेब. पण खंड्याला तुमच्या आबासाहेबांनी तुमच्यासाठी आणलाय. त्याला खायला इतर कुणीही देणार नाही. त्याला काय द्यायचं की नाही हे सगळं तुम्ही बघायचं. आऊ आहोत ना, मग लेकरू उपाशी राहिलं तर आऊ कधी खाते का? शस्त्राची तालीम जेवढी महत्वाची
तेवढीच शास्त्राची शिकवण देखील महत्वाची असते. आयुष्यमान भव. घ्या, हे घ्या आणि बसा. तुम्हाला काय काय येतं हे जाणून घ्यायला आवडेल मला. शस्त्र सोडून विचारतायत हे ध्यानी ठेवा. म्हणजे कुठली भाषा, कुठलं काव्य, काही शास्त्र, यातलं काही येतं का? हो, कानावरून खूप गेले. आबासाहेब, काकासाहेब यांच्या चर्चा, वेगवेगळ्या भाषा बोलणारी वाड्यावर येणारी मंडळी आणि त्यांच्या भाषेतील काव्य, यातलं काही ध्यानात आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचितो ते लाहो, प्राणी जात. ज्ञानेश्वर माऊली. पक्षिणी प्रभाती चार्यासी जाये, पिलू वाट पाहे उपवासी. नामदेव राय. वा, ज्ञानातला देव आणि नामातला देव दोन्ही माहीत आहे म्हणजे उत्तम. काया ही पंढरी आत्मा, हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. संत एकनाथांचं. आणि हे जर चित्तात राहिलं तर संपूर्ण संत वाणीचं सार चित्तात राहिलं असं समजा. आता मला सांगा, एवढं सगळं कसं ध्यानात राहिलं? आबासाहेब म्हणतात, काहीही मनापासून केलं की ते लक्षात राहतं. आबासाहेबच म्हणतात, इच्छा हवी की सगळं शिकता येतं. खात्रीनं सांगतो, हे दोघे भाषा पंडित होणार. चला, आता आपण लेखनाची सुरुवात श्रीकाराने करूया. धाकटे सरकार, द्या तुमची धूळपाटी. फरजान, आपको चाहिए था कि उसके कलाई पे नहीं, नजर पे गौर करते, जिससे आपको उसकी सोच का पता चलता. हमें दुश्मन के सोच को समझना चाहिए. ए सांड, सांड है तू, सांड, गुमराह करने वाला सांड. क्या कहा? सामने वाले के आंखों में देखूं, उसके तलवार पे ना देखूं. सामने वाला मेरे जिस्म को छूने के लिए बेताब है, उसे नजरअंदाज कर लूं और फिर से आफत मोल लूं. ये कैसी सीख है? हम उस्ताद है, आप ऐसे वहियात बातें ना करें, ठंडे दिमाग से. अरे बंद करो ये बकवास. आज तक सिर्फ बकवास ही तो सुनी है. नतीजा, एक मामूली छोकरे से शिकस्त खाई, वो भी तलवार से नहीं, म्यान से. ये सिर्फ तुम्हारी वजह से हुआ. और किस चीज का लिहाज करूं? हाँ? आपने हमें थप्पड़ मारा? हाँ हाँ, जाओ वजीर आलम को बताओ कि उस्ताद ने कसकर तमाचा मारा है. जाओ. पहले ये बताओ कि तुमने क्या किया. गालियां दी, अनाप शनाप बातें की, इसलिए मारा. जाओ, आज से हम आपको नहीं सिखाएंगे. दफा हो जाओ. जाओ. अरे हो, एक सांगायचं तर राहूनच गेलं.
असे का बघताय तुम्ही सगळे? तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की लग्न झाल्यावर आम्ही इथून जाऊ म्हणून. मुळीच नाही, आम्ही इथनं जाणारच नाही. घ्या. अहो अजून लग्नाचाच विचार चालू आहे यांच्या डोक्यात. हो दादासाहेब, आपल्या जिजा लग्नच करणार नाहीये. असं कुठे म्हणाला त्या? अहो बहादूर राजे, आता ते लग्न झाल्यावर सुद्धा इथून जाणार नाही. म्हणजे लग्न करायला कुठला नवरा तयारच होणार नाही. नाही नाही, असं नाही होणार. उमा अक्का आल्या होत्या ना, तेव्हा त्यांनीच आम्हाला सांगितलं ते असा नवरा शोधणार आहेत जो गडीत यायला तयार होईल. असं कुठे असतं का? अहो आणि एकदा मुलीचं लग्न झालं की परक्याचं धन हे परक्याचंच असतं. इकडे तुमचं काही नाही. सगळं सिंदखेड आमचं, 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 सगळं सिंदखेड आमचं, सगळं सिंदखेड आमचं, आमचं. नाही, असं मुळीच होणार नाही. असंच होणार आहे, असंच होणार आहे, असंच होणार. अहो असंच होणार, असंच होणार. सगळं सिंदखेड आमचंच होणार. ग्रंथ व श्रीराम दोन्हीही ब्रह्ममूर्ती आहेत. जो कोणी निंदेल व वंदेल त्याला मी जर झोपलो तर श्रीराम मला थोपटवून उठवतात आणि राम कथा लिही असं म्हणतात. गुरुमाऊली जनार्दन स्वामींची ही युक्ती. बाळराजे, ओ बाळराजे, उठा आता. अहो उठा, उठा बरं. आम्हाला नाही उचलत आता तुम्ही. इकडे निवांत पडा. बस. संत एकनाथांना श्रीराम झोपेतून उठून रामायण लिहायला सांगायचे. आम्हाला पण सांगतील का? सांगतील सांगतील. उठवल्यावर उठा, तोवर झोपा पाहू. चिरंजीव नाथ बाबांचं भावार्थ रामायण वाचताय. श्रीरामांनी स्वप्नात स्वतः कथा सांगितली. मी ती जागेपणी लिहिली. हा ग्रंथ ही त्याची सत्ता आहे. मी लिहिले त्या वाक्याला काही अर्थ नाही. त्याची सत्ता आहे, मी काही केलं नाही. नाथ बाबांचे हे शब्द त्यांनी मेंदूत कोरून घेतले ना, तर कधीच काही कमी पडणार नाही त्यांना. चला चला बरं, प्रत्येकानं आपला घोडा सोडायचा. खोगीर स्वतः चढवायची जी, आणि जीन कशी कसायची? घोड्याच्या पोटाखालून. आणि मग कोपर ते बोट एवढा माप घेऊन रिकी अगदी घट्ट आवळायची. बराबर. पण गोमाजी काका, हा? आमचा हात तर लहान आहे ना. बहादूर राज, मग तुमची रिक्की बी तेवढीच करायची. जी. चला चला बरं. चला 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 चला.
आऊ 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 आम्हालाही शिकायचं आहे घोड्यावर बसायला. आम्ही खरंच तयार आहोत. आता माघार घेणार नाही ना? नक्की? हो आऊ, नक्की. पण हा वेश घोडस्वारीसाठी चालणार नाही. मग थांबा, कोण आहे तिकडं? गोमाजींना सांगा खंड्याला रपेटीसाठी तयार करा. जी बाईसाहेब. ही काय आऊ? आत्ता सांगितलं ना गोमाजींना, मग त्याचीच तयारी. चला आमच्या बरोबर. गोमाजी दादा, अहो गोमाजी दादा. कर कशी मुंगा सुरू झाला होय तुझा? ओरडतोय कशा पाय? अहो खंड्याला रपेटसाठी तयार करायला सांगितलंय. कुणी? जिजक्कांनी? मग नाही तयार करत जा. तुला ठाव नाही होय, खंड्या जिजक्कांचा आहे. थोरल्या बाईसाहेबांनी जाऊन सांगा, त्यांची परवानगी घ्या आणि मग या नाचत नाचत. अहो थोरल्या बाईसाहेबांनीच सांगितलंय. तुमचं कान उघडं होतं का? का डोळं मिटलं होतं? थोरल्या बाईसाहेबांनी सांगितलंय खंड्याला तयार करायला. होय तर जावा तुम्ही, मी करतो तयार. खंड्या, ए खंड्या, तुला तयार करायला सांगितलंय. ए तानाजी ये. कुणी तयार करायला सांगितलंय माहिती का? हा, थोरल्या बाईसाहेबांनी. या घ्या, आता तुम्ही लगाम हाती घ्या. आम्ही नको. तुम्ही छान धरलाय. जिजा, लगाम हाती धरण्याची संधी कधीच सोडायची नाही. घ्या. म्हणजे आम्हाला काही कळलं नाही. म्हणजे असं, खंड्याला आपण लगामाच्या आधारे थांबवतो, वळवतो, चालवतो, हो की नाही? हो. तसंच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडवून आणायच्या असतील तर प्रत्येक गोष्ट आपल्या अंमलाखाली असायला हवी. आपली आज्ञा तिनं पाळायला हवी. याला म्हणतात त्या गोष्टीचा लगाम हाती असणं. असे वेगवेगळे लगाम हाती धरण्याची संधी प्रत्येकाला समोरून चालून येते, पण तिथेच नेमकी कच खाल्ली जाते. मोहावर विवेकाचा लगाम, बेफिकीर वृत्तीवर नैतिक अधिष्ठानाचा लगाम. भविष्यात असे अनेक लगाम हाती पक्के धरावे लागतात जिजा. अहो, मग हा तर तुमच्या खंड्याचाच लगाम आहे. घ्या, धरा. हा, डाव्या बाजूला वळवायचं असेल तर डाव्या बाजूला ओढ द्यावी आणि उजव्या बाजूला वळवायचं असेल तर उजवीकडे ओढ द्यावी. थांबवायचं असेल तर दोन्ही हात मागे खेचून धरायचे. घ्या. काय झालं? आऊ, जर आपण खंड्याचा असा लगाम खेचला तर त्याच्या तोंडाला दुखत असेल ना?
आपल्या तोंडाला जर कोणी दोरी बांधून खेचलं तर कसं होईल? जिजा, त्याला सहन होणार नसतं तर आम्ही तरी बसलो असतो का? हा, अहो आपली आणि त्याची बरोबरी प्रत्येक वेळी नसते करायची. मला सांगा, तुम्हाला जे पेलवेल ते मुंगीला पेलवेल का? चिमणीला पेलवेल का? नाही ना. म्हणजेच प्रत्येकाचा वकूब हा वेगळा असतो. चल धर. म्हणजे खंडेला दुखत नाही ना, हे सांगा ना. नाही. आता आम्ही सांगितलेलं तुम्ही करणार आहात की नाही? चला आता माघारी जाऊ. इतक्यात? आबासाहेब दादासाहेब तर 30-30 कोस जातात. तुमचे आबासाहेब जातात कारण त्या 30 कोसातल्या प्रांताचा लगाम त्यांना घट्ट धरायचा असतो. गडीतला लगाम आमच्या हाती आहे की नाही? म्हणून मग आता आपण गडीकडे जाऊया. आऊ, आम्ही पण आमच्या हातात घेणार निरनिराळे लगाम, आबासाहेबांसारखे, तुमच्यासारखे. हो, पण आधी तुमच्या खंड्याचा लगाम तरी नीट धरायला शिका की. चला. जिजाक्का, खंड्या बी खुश आहे. म्हणजे रपेट लई चांगली झालेली दिसतीये. आऊ, तुम्ही गोमाजी काकांना सांगा की आम्हाला आता रपेट यायला लागले. यापुढे खंड्याला आम्ही घेऊन जाऊ. जिजाना आता रपेट यायला लागली. त्या आता रपेटीला जातील तेव्हा त्या खंड्याला घेऊन जातील, पण आमच्या परवानगीनं. काय? तुमचीही नजर असू द्या. वैजी, चला. आऊ, तुम्ही असं का सांगितलं? म्हणजे तुम्ही आमच्या परवानगीशिवाय जाणार आहात का? आऊ, आम्ही पहिल्यांदाच लुगडं नेसलंय ना, मग आम्ही मधल्या आऊ आणि धाकल्याऊला सांगून येऊ? हो तर, नाहीतर तुमच्या मधल्या आणि धाकल्या आम्हाला बोलला होती. त्यांना नमस्कार करा. घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करा. आशीर्वाद घ्या त्यांचे. चला. मधल्या बाई, काय वाणी आपल्या जिजांची, संस्कृत वाणी. अगदी ऐकत राहावं असं वाटतं. सासरीच आहे तो, पण आम्ही ना थोरल्या बाईंकडे तक्रार करतो. जिजा असं सतत काही काही शिकत असतात, त्यामुळे आपल्या वाट्याला कवी पुरत्याच येतात. चवीपुरत्या म्हणजे? म्हणजे मिठा एवढ्या. आत यावं का? जिजा, जिजा, किती गोड दिसताय तुम्ही. फार गोड दिसताय. तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्ही अगदी थोरल्या आऊंसारख्या दिसत आहात. आऊ म्हणाले आम्ही पहिल्यांदाच लुगडं नेसलंय तर पाया पडून या, म्हणून आलोय. बास बास, खूप मोठ्या बा. बरं, थोरल्या आऊ आहेत कुठं? त्या सदरीकडे निघाल्या होत्या. आऊ, आम्ही पण जाऊ? आम्हाला आबासाहेबांच्या पाया पडायचंय. थांबा, आम्ही पण येतो, पण त्याआधी दृष्ट काढूया तुमची. या. आल्या गेल्याची, चोरा चिंताची, भूता खेताची. लागली असेल दृष्ट तर इडापिडा टळो. चला. आज आपल्या भेटीसाठी एक खाशी स्वारी येणार आहे सदरेवर. खाशी स्वारी?
बर, कोण? कळेलच. धीरधरा. या आणि खाशा स्वाऱ्या. बर. आमच्याहून मोठी खाशी स्वारी आहे. मोठी खाशी स्वारी? पण कोण? जिजा? आबासाहेब नमस्कार करते.